नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि सर्वप्रथम आपण सर्व विद्यार्थी मित्रांची मी क्षमा मागतो, कारण मागच्या काही दिवसांमध्ये आपण चालू घडामोडी डेली करंट अफेअर्सचे काही व्हिडिओ हे टाकू शकलो नाही. कारण मित्रांनो, माझ्या घरामध्ये काही समारंभ कार्यक्रम असल्यामुळे त्यामध्ये खूप जास्त व्यस्त होतो. त्यामुळे इच्छा असूनसुद्धा मला व्हिडिओ काही रेकॉर्ड करता आला नाही. पण आजपासून मात्र जे काही आपली चालू घडामोडीची सिरीज होती ती आपण कंटिन्यू करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करणार आहोत आपण जो मागच्या व्हिडिओमध्ये जे आपले होमवर्क क्वेश्चन दिला होता त्या क्वेश्चनने. तो क्वेश्चन्स असा होता की महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत. तर ऑप्शन्स आपल्यासमोर होते. याचं उत्तर हे बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नसेल त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणारच आहोत. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि ते कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ते 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामधील कोणते आहेत. तर पहिला आहे छत्रपती संभाजीनगर, दुसरा असेल नाशिक, तिसरं पुणे, चौथा असेल नागपूर, पाचवा असेल अमरावती विभाग आणि 6वा असेल कोकण प्रशासकीय विभाग. असे महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि हा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये विचारला जातो, म्हणून आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच कोणत्या मंत्रालयाने शी बॉक्स पोर्टल लॉन्च केले आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. महिला व बाल विकास मंत्रालय जे काही आहे आपलं, त्याने नुकतंच महिलांसाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे शी बॉक्स नावाचं. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघायची आहे आपल्याला. हे जे काही शी बॉक्स नावाचं पोर्टल आहे ते महिलांविषयीच्या जे काही कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होतात महिलांवर, त्याच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवण्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे. तसेच मित्रांनो, जे काही कंप्लेंट महिलांनी नोंदवलेली आहे त्याचं स्टेटससुद्धा या ठिकाणी पाहता येणार आहे महिलांना, की नेमकं त्या तक्रारीवर काही ॲक्शन घेतली किंवा नाही घेण्यात आली. तर त्याविषयीचं हे पोर्टल आहे महिलांसाठीचं. त्यासोबतच आपल्याला हे पण माहिती पाहिजे की महिला व बालविकास मंत्रालय याच्या मंत्री कोण आहेत सध्या. तर अन्नपूर्णा देवी या सध्या करंटमध्ये आहेत. या पण आपल्याला माहिती असायला पाहिजेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच प्रकाशित हुरून इंडिया रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे. तर हे आत्ताच नुकतंच आलेलं 2024चं रिपोर्ट आहे आणि सर्वात श्रीमंत भारतीय कोण आहे या यादीमध्ये. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. गौतम अदानी जे आहेत ते भारतातले या रिपोर्टनुसार सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. तर त्याविषयी थोडीशी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. जसं की यामध्ये जे काही टॉप श्रीमंत व्यक्ती आहेत भारतातले, त्यामध्ये कोण कोण आहेत याचं आपण छायाचित्र या ठिकाणी दिलेलं आहे. त्यासोबतच काही नावं जर आपल्याला लक्षात ठेवायची असतील त्या रिपोर्टनुसार, तर पहिलं नाव असेल गौतम अदानी, जे की अदानी ग्रुप आहे प्रायव्हेट कंपनी, त्याचे हे मालक आहेत. त्यानंतर मुकेश अंबानी यांचा दुसरा क्रमांक लागतो, ज्यांचा रिलायन्स ग्रुप आहे. तिसरा क्रमांक लागतो शिव नाडर, ज्या की SCL या कंपनीचे आहेत. आणि सायरस पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट, तर हे 4थ्या क्रमांकावर आहेत. तसेच इतर जर तुम्हाला यादी पाहिजे असेल अजून टॉप 10, तर या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. त्यासुद्धा आपण या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले आहे. त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. वरीलपैकी सर्व. म्हणजे हे जे काही सर्वोच्च न्यायालयाचं नवीन ध्वज अनावरण करण्यात आलेलं आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी त्या ध्वजामध्ये असणार आहेत. तर भारताचं संविधान आहे त्यात, त्यानंतर भारताचं जे काही सर्वोच्च न्यायालय आहे त्याची इमारत आहे आणि अशोक चक्र, या 3 गोष्टी या ध्वजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याविषयीचं या ठिकाणी आपण चित्रसुद्धा दिलेलं आहे. अशा प्रकारचा तो ध्वज असणार आहे निळ्या रंगाचा आणि त्यामध्ये तुम्ही चित्रामध्ये बघू शकता
खालती भारताचं संविधान आहे, त्याच्यावरती जे काही सर्वोच्च न्यायालयाची इमारत आहे आणि एक आपलं अशोक चक्र आहे. तर या 3 गोष्टी या ध्वजामध्ये आहेत. आणि याचं अनावरण कोणी केलं तर आपले जे काही राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांनी नुकतंच या नवीन लोगो आणि ध्वजाचं अनावरण केलेलं आहे. आणि हे का करण्यात आलेलं आहे ध्वजाचं अनावरण? जे काही आपले सर्वोच्च न्यायालय आहे त्याचं 75वं वर्धापन दिन होतं 1 सप्टेंबरला, म्हणून त्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला ही पण इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या दृष्टीने की सर्वोच्च न्यायालय जे काय आहे आपलं त्याची स्थापना कधी झाली होती तर 26 जानेवारी 1950ला. कलम काय आहे 124 ते 147. आणि सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अर्थात DY चंद्रचूड हे आहेत. या गोष्टी आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की 66वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 किती व्यक्तींना देण्यात आला आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 5 व्यक्तींना नुकतंच रॅमन मॅगसेसे 2024 देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. मग त्या 5 व्यक्ती कोण आहेत किंवा हा पुरस्कार काय आहे त्याविषयीसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा जो काही पुरस्कार आहे मित्रांनो ते फिलिपिन्सचे जे पूर्व राष्ट्रपती होते रॅमन मॅगसेसे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येतो. दरवर्षी हा पुरस्कार 31 ऑगस्ट रोजी जी काही फिलिपिन्सची राजधानी आहे मनिला या ठिकाणी देण्यात येतो. या पुरस्कारात आशिया खंडातील नोबल म्हणून ओळखलं जातं. म्हणजे हे आशिया खंडातलं खूप मोठं पुरस्कार आहे. जसं जगामधलं नोबेल मोठं पुरस्कार मानलं जातं तसं आशिया खंडातला हे एक नोबेल म्हणून याला ओळखलं जातं. या पुरस्काराची सुरुवात 1958ला झालेली आहे आणि या ठिकाणी छायाचित्रामध्ये तुम्ही बघू शकता असे 5 जण आहेत की ज्यांना यावर्षीचा रॅमन मॅगसेसे अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. यामध्ये 4 व्यक्ती आहेत आणि एक ऑर्गनायझेशन आहे, एक संस्था आहे, त्याला हे पुरस्कार दिलेला आहे. चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच ड्युरंट कप 2024चा विजेता कोणता संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, नॉर्थ ईस्ट युनायटेड नावाचा जो काही संघ आहे तो हा संघ या ड्युरंट कपचा विजेता ठरलेला आहे. मग हे जी काही ड्युरंट कप स्पर्धा आहे ती काय आहे, कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते पण आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. हे जे काही ड्युरंट कप आहे मित्रांनो हे एक फुटबॉल संबंधित स्पर्धा आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण परीक्षांमध्ये आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की ड्युरंट कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर याचं संस्करण लक्षात ठेवायचं आहे की तो खेळाची स्पर्धा होती 133वी होतं. सुरुवात ही 1888 साली म्हणजे इंग्रजांच्या वेळेस याची सुरुवात झालेली आहे आपल्या भारतामध्ये आणि हा आशिया खंडातला सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून याला ओळखलं जातं. अंतिम सामना जो काही झाला होता या स्पर्धेमधला तर नॉर्थ ईस्ट युनायटेड या संघाविरुद्ध मोहन बागान सुपर जायंट नावाचा जो काही संघ या दोघांमध्ये झाला होता आणि विजेता संघ हा नॉर्थ ईस्ट युनायटेड संघ ठरलेला मित्रांनो. आणि विशेष गोष्ट या स्पर्धेमध्ये काय झालेली आहे की मोहन बागान जे काही सुपर जायंट संघ आहे तो संघ सर्वाधिक वेळा 17 वेळा जिंकलेला आहे. त्या संघाला हरवलं या नॉर्थ ईस्ट युनायटेड या संघानं आणि पहिल्यांदाच हा त्याचा विजय होता, म्हणून हे महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा पुढचा आपल्याला प्रश्न बघायचा आहे की नुकतेच गुजरातच्या किनारी भागात चक्रीवादळ आले होते त्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, आसना असं त्याचं नाव होतं. नुकतंच तुम्ही बातम्यांमध्ये सुद्धा वाचलं असेल की गुजरात जे काही राज्य आहे त्याच्या किनारी भागामध्ये चक्रीवादळाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं होतं. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस वगैरे झाला आणि खूप मोठ्या प्रमाणात वादळं उठले होते. तर त्याविषयीचा हा प्रश्न आहे. आपल्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघायची आहे. हा जो काही आसना चक्रीवादळ आहे तो मित्रांनो पाकिस्तान तसंच गुजरातचं जे काही किनारी भाग आहे त्या ठिकाणी आलं होतं आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. या चक्रीवादळाला नाव आसना असं कोणत्या देशानं दिलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पाकिस्तान जो काही आपला शेजारी देश आहे त्यानं या चक्रीवादळाला आसना असं नाव दिलेलं आहे. आणि या आसना या शब्दाचा अर्थ काय आहे? स्तुती किंवा प्रशंसा असं त्याचा अर्थ होत असतो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर
आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024मध्ये निषाद कुमारने कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, उंच उडी. हा जो काही खेळ प्रकार आहे त्यामध्ये या खेळाडूने निषाद कुमारने रौप्य पदक हे भारतासाठी जिंकलेलं आहे. तर त्याविषयी तर हे आपल्याला इन्फॉर्मेशन हे पण लक्षात ठेवायचे आहे. हे जे काही सध्या पॅरा ऑलिम्पिक्स चालू आहेत मित्रांनो, तर आत्तापर्यंत भारताने एकूण जोपर्यंत हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तोपर्यंत भारताने तब्बल 21 मेडल हे जिंकलेले आहेत आणि आत्तापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे मेडल जिंकण्याची पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. अजून पदक आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येणार आहेत. तर त्याविषयीचे काही नाव आहेत जे आपल्या समोर आहेत स्क्रीनवर. टोटल 21 मेडल हे भारताला या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत मिळालेले आहेत आणि जे काही पुढं अजून मिळत जाणार आहेत त्याचीच आपण अपडेट तुम्हाला देतच राहणार आहोत. यामध्ये काही नावं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जसं की सचिन खिल्लारे नाव लक्षात ठेवायचं आहे. तो महाराष्ट्रीयन आहे मित्रांनो आणि त्याने सिल्वर मेडल भारताला जिंकून दिलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा खेळाडू महत्त्वाचा, सचिन खिल्लारी. त्यानंतर शेवटी जसं आपण होमवर्क क्वेश्चन म्हणून क्वेश्चन देतो, तर आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वने आहेत? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं उत्तर हे प्रत्येक जणांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. कारण मित्रांनो, जे परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न असतात तेच आपण होमवर्क क्वेश्चन म्हणून तुमच्यासमोर ठेवत असतो. म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कोणीही प्रश्न स्किप करून पुढं जाऊ नका. कारण मित्रांनो, याचा फायदा तुम्हालाच तुमच्या परीक्षांसाठी होणार आहे. म्हणून अशी अपेक्षा ठेवतो की तुम्ही सर्वजण याचं उत्तर आज देणार आहात. तसेच मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला मोफत नोट्स वगैरे त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत असतो. तर थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.